मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही। पंढरपूर उपविभागीय कार्यालय आणि पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी अवैध वाळू उत्खनन आणि साठ्यावर मोठी धडक कारवाई करत एक जेसीबी, एक टिप्पर, स्विफ्ट कार, मोबाईलसह एकूण 52,34,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। कारवाई दरम्यान 4 जणांना अटक करण्यात आली आहे। उपविभागीय अधिकारी प्रशांत डगळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार इसबावी परिसरातील 52 एकर क्षेत्राजवळील मोकळ्या मैदानात झुडपांच्या आड वाळूचा अवैध साठा केल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता जेसीबीद्वारे टिप्परमध्ये वाळू भरण्याचं काम सुरू असल्याचं दिसून आले। तिथं रेकीसाठी उभे असलेली लाल रंगाची 4 चाकी कार पाहून पथकाला संशय आला। पोलिसांनी वाहन थांबवण्याचा इशारा दिल्यानंतर दोघेही इसम पळून जाण्याचा प्रयत्न करत होते। त्यावेळी पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून लाल रंगाची स्विफ्ट कार ताब्यात घेतली। कारमधील दोघांना घटनास्थळीच पकडण्यात आले आहे। सिद्धनाथ भागवत इंगोले राहणार गादेगाव, महेश तानाजी शिंदे राहणार इसबावी वाहन मालक, हनुमंत धनाजी जाधव राहणार वाखरी जेसीबी चालक, परमेश्वर महादेव माने राहणार बोहाळी टिप्पर चालक असं अटक केलेल्या संशयितांची नावं आहेत। जेसीबी मशीन पिवळे रंगाचे विना नंबर किंमत 25 लाख रुपये, टाटा हैवा टिप्पर विना नंबर 4 ब्रास वाळूसह किंमत 20,24,000 रुपये, स्विफ्ट कार लाल रंगाची विना नंबर किंमत 7 लाख रुपये, सॅमसंग मोबाईल काळा किंमत 10,000 रुपये, एकूण किंमत 52,34,000 रुपये असं जप्त करण्यात आलेला मुद्देमाल आहे। ही संयुक्त कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर, उपविभागीय अधिकारी प्रशांत डगळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। कारवाईत पुढील अधिकाऱ्यांचा सहभाग होता। पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश रोंगे, पोलीस नाईक विनोद सुग्रीव शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल शिवशंकर हुलजंती, पोलीस कॉन्स्टेबल राहुल लोंढे, पोसई पिसाळ, पोलीस कॉन्स्टेबल धनाजी मुटकुळे, पोलीस हवालदार विनोद चौगुले। या प्रकरणाचा पुढील तपास पोसई श्रीकांत घुगरकर करत आहेत। अवैध वाळू उत्खननावर पोलिसांनी केलेल्या या संयुक्त धडक कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर वाळू व्यवसायाला मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे।